अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे जवळपास 3 महिन्यांचे पगार झाले नसल्यानं कर्मचारी संतप्त झालेत। वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन विनंती करूनही पगार न झाल्यानं कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिलाय। 2 मार्चपासून कर्मचारी उपोषण करणार आहेत। दरम्यान शनी शिंगणापूर देवस्थानमधील कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। प्रशासनाचं जे आहे, प्रशासनाने काय केलंय की त्यांचे आर्थिक व्यवहार सर्व चालू आहेत। भाविकांच्या सुखसुविधा चालू आहे, दर्शन चालू आहे, इन्कम चालू आहे, टेंडर चालू आहे, टेंडर पास हो राहिलेत, खर्च चालू आहे, खरेदी चालू आहे, विक्री चालू आहे। मग पगार का चालू बंद आहे? हा सगळ्यात कधीपासून पगार बंद आहे? 2.5 ते 3 महिने झाले। आज पगार मागचा पगार घेतलेला आज कंप्लीट 3 महिने झाले। आता आमचे पगार वेळेत नाही झाले तर आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावं लागेल, उपोषण आंदोलन काहीतरी करावंच लागेल, कारण आम्ही हातावरचे आहेत सगळे कर्मचारी। आमचा बोनस पगार फरक सगळं बाकी आहे त्यांच्याकडे। दरम्यान या संदर्भात देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी आणि उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। लेखाधिकारी जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे नियुक्त करण्यात आले, त्यांच्याकडून संपूर्ण बाबींची आपण तपासणी करून घेतोय आणि त्या तपासणीअंती आपण ज्या कर्मचाऱ्यांचा पगार करणं आवश्यक आहे त्यांचा पगार करणार आहोत। कोणत्याही पद्धतीने अनावश्यकपणे आपण पगार थांबवलेला नाही, परंतु सदरील कर्मचारी यांच्याबाबत त्यांची सेवा नियमांची निश्चिती नसणे, त्यांच्या पगारांबाबतची निश्चितता नसणे यामुळे काही अडचणी आम्हाला जाणवत होत्या, परंतु त्या अडचणी दूर करून पगार करण्याची कार्यवाही आमच्या स्तरावर सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।